धनुराशीच्या लोकांना पुन्हा नोकरीच्या संधी सुरू झालेल्या आहेत ऑगस्ट महिन्यामध्ये. आता जुलैमध्ये बघा तुम्हाला खूप अडचणी आल्या असतील. धनुरास किंवा धनु लग्न असेल तुमचं, अडचणी आल्या असतील म्हणजे काहींच्या नोकऱ्या गेल्या असतील, काहींना खूप प्रेशर आलं असेल तुमच्या ऑफिसमध्ये, बॉस कडून प्रेशर आलं असेल किंवा तडकाफडकी तुमची कदाचित नोकरीही गेली असेल. असं काही ना काही अडचणी तुम्हाला करिअरच्या बाबतीत आला असेल. समजा व्यवसाय असेल, व्यवसायात पण तुम्हाला अडचणी आल्या असतील, पण तो स्ट्रगल तुमचं संपणार आहे. निदान पुढचे 3 महिने तरी तुम्हाला खूप चांगले जाणार आहेत. ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर हे जे 3 महिने आहेत ते तुम्हाला खूप चांगले जातील करिअरच्या बाबतीत सुद्धा. मात्र ते प्रत्येकाच्या पत्रिकेनुसार प्रत्येकाला वेगवेगळी फळं मिळू शकतात. म्हणजे कशी मिळू शकतील? काहींना आर्थिक लाभ होतील, काहींना अपेक्षित नोकरी मिळेल. समजा नोकरी गेली असेल, अपेक्षित नोकरी मिळेल. काहींच्या नोकरीत तुम्हाला हवा तो बदल घडेल, हवी ती नोकरी मिळेल. लोकेशन चेंज हवे असेल ते होईल. काहींच्या प्रमोशनच्या गोष्टी पुढे जातील. काहींना ऑफिसमध्ये तुम्हाला हवी ती जागा मिळेल, हवी ती पोस्ट मिळेल. अशा काही ना काही चांगल्या गोष्टी घडू शकतात. या ज्या 3 महिने आहेत ना मी सांगितले, हे 3 महिने तुमच्यासाठी चांगले आहेत. त्याच्यामुळे प्रत्येकाच्या पत्रिका वेगळी असते, प्रत्येकाची पत्रिका वेगळी, त्यातली ग्रहदशा वेगळी. त्यामुळे त्यानुसार तुम्हाला प्रत्येकाला जी काही फळं मिळतील ना ती चांगलीच मिळतील. आता प्रवास पण होणार आहेत तुमचे, त्याच्यामुळे एकूणच धनुरास किंवा धनु लग्न असेल, हा जुलै थोडासा स्ट्रगलमध्ये गेलाय. आता ऑगस्टमध्ये साधारण दुसऱ्या आठवड्यापासून तुम्हाला चांगले रिझल्ट मिळायला सुरुवात होईल. पण त्याही बरोबर तुम्हाला प्रयत्नही तुमचे चालू ठेवायला लागतील. पण एकूणच धनुरास किंवा धनु लग्न, आता लग्नाचे पण योग सुरू आहेत तुम्हाला. त्याच्यामुळे एकूणच तुमच्यासाठी हा चांगला काळ आहे, भाग्योदय झालाय असं समजा. हे जे 3 महिने आहेत ना, या 3 महिन्याचा खूप चांगला फायदा करून घ्या. जर तुम्ही नोकरीसाठी प्रयत्न करताय, इंटरव्ह्यू देणं चालू असेल तर थोडंसं इंटरव्ह्यू देण्याचं प्रमाण पण वाढवा, की जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारची नोकरी मिळू शकेल. पण एकूणच काय टेन्शन घेऊ नका, तुमचे प्रयत्न चालू ठेवा, देवावर विश्वास ठेवा, पुढे सगळं काही छान होणार. ऑल द बेस्ट.